आपले वॉशेबल प्रोडक्ट आहे, पण महिन्यातनं एकदाच. ते तुम्ही डेली बेसिस वरती तरी धुतले तरी चालू शकतो. हे महिन्यातनं एकदाच धुवायचं. याला आपण म्हणतो OHP शीटच्या रांगोळ्या, ज्याला आपण म्हणतो रेडी टू यूज रांगोळ्या. ओरिजिनल रांगोळ्यांच्या रंगांचा वापर केला आपण आणि त्याचा वापर करून आपण हे डिझाईन्स बनवलेले आहेत. तुम्ही इथे बघा, आपल्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. कोणाचं केळवण असेल तर ताटाभोवतीचं मैरप आपल्याला लागतं. मग अरे रांगोळी काय काढायची हा मोठा प्रश्न असतो. बरोबर. मग त्यावेळेला आपण ही अशी रेडीमेड रांगोळी पण बनवून ठेवली आहे. ताटाभोवतीची रांगोळी म्हणून तुम्ही ठेवू शकता. किंवा सत्यनारायणची पूजा आपल्याकडे, पूजे चौरंगाच्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची. मग काय काढायची, अरे तू काढ करण्यापेक्षा ती द्या, आपण रेडी रांगोळी रेडी करून ठेवलेली आहे तुमच्यासाठी. तुम्ही जस्ट चारी बाजूला तुम्ही ठेवून द्या. किंवा आता आपल्याकडे पूजा आहे, तर मग पूजेला आपल्याला ताट पाहिजे. जस्ट वटपौर्णिमा होऊन गेली. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वाती अँड फॅमिली व्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत करत आहे. आज आपण आलेलो आहोत जोशी क्रिएशन या शॉपला व्हिजिट देण्यासाठी. यांच्याकडे रेडीमेड रांगोळी, अगदी रांगोळीचे साचेपर्यंत सर्व गोष्टी एकाच ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला अगदी बजेटमध्ये मिळणार आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. हे कुठे शॉप लोकेटेड आहे मी तुम्हाला सांगते. हा चरईचा रस्ता आहे. अपोलो फार्मसी म्हणून आहे मेडिकल, त्या रस्त्यातून सरळ आत यायचं आहे. सरळ आत आले की सावली बंगला आहे. सावली बंगल्याच्या अपोजिट साईडला आहे जोशी क्रिएशन. आजचं वेगळं आणि छान असं कलेक्शन. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. माझं नाव पूर्वा खोत. आपलं शॉप आहे ठाण्याला. ब्रँडचं नाव आहे जोशी क्रिएशन्स. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे रेडीमेड इनोव्हेटिव्ह संस्कारवरती रांगोळ्यांचे मोल्ड्स आपल्याकडे मिळतील. त्याच्यानंतर आपल्याकडे MDFच्या रांगोळ्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही रंग भरून ठेवू शकता. आणि तिसरा प्रकार जो आहे तो आहे आपल्याकडे रेडी टू यूज रांगोळ्या, ज्याच्यामध्ये आपण ओरिजिनल रांगोळ्याच्या रंगांचा वापर आपण केलाय. त्याच्याबद्दल पण आपण माहिती घेणार. पहिल्यांदा मी तुम्हाला पॉलिमर प्लास्टिक मध्ये संस्कारवरती रांगोळ्यांचे मोल्ड्स दाखवते. हे बघा, हे आपले संस्कारवरती रांगोळ्या जे आपण हाताने काढतो तसे हे आपण मोल्ड्स बनवलेले आहेत पूर्णपणे. हे प्लास्टिक मोल्ड्स आहेत, याला आपण पॉलिमर प्लास्टिक म्हणतो. हे नॉन ब्रेकेबल प्रोडक्ट आहे. पूर्णपणे बेंड होतं पण तुटत नाही. आणि हे आरामात वॉशेबल आहे. तुम्ही रिवॉश करू शकता. साबणाच्या पाण्याने धुवा, कोरड्या फडक्याने पुसून ठेवा आणि परत तुम्ही रियूज करू शकता. हे वन टाइम इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट आहेत. हे 19 मोल्ड जे आहेत ह्याचे आपण सेट्स बनवले, 2, 4, 6 आणि 12 असं. हा बघा, हा आपल्याकडे हा 2चा सेट येतो पूर्णपणे. त्यानंतर आपल्याकडे दुसरा हा 6चा सेट आहे असा, ज्याच्यामध्ये तुम्हाला बघा असे बॅक साईडला 6 पीसेस मिळतील प्रत्येकाचे. त्यानंतर येतो आपला 4चा सेट, 4, 6 आणि हा असा येतो आपल्याकडे 12चा सेट पूर्णपणे. हे जे सेट्स आहेत हे आपण बनवलेले आहेत. 2, 4, 6, 12 म्हणजे थोडक्यात काय ते मी तुम्हाला सांगते आता इथे. आता तर तुम्ही हे बघितलं तर 2च्या सेट मध्ये तुम्हाला प्रत्येक पीस जे एवढे 19 मोल्ड आहेत हे प्रत्येकाचे तुम्हाला याच्यामध्ये 2-2 पीस मिळतील. जेणेकरून तुम्हाला ही बघा, तुम्ही एवढी साधारण एवढ्या डिझाईन्स तुम्ही 2च्या सेट मध्ये बनवू शकता. 16 डिझाईन्स आरामात. हे तुम्हाला असं तुम्हाला पॅम्पलेट दिलं असेल त्याच्यामध्ये 2च्या सेट मध्ये बघा, तुम्हाला दिसेलच. हे बघा, ही एकच डिझाईन आहे. असे त्याचे तुम्हाला 2 पीस मिळतील पूर्णपणे. असे वेगवेगळे डिझाईन तुम्हाला मिळतील.
त्याचे पण प्रत्येकाचे तुम्हाला याचे 2-2 पीस, म्हणजे थोडक्यात हा जो 2चा सेट आहे हा 38 पीसचा सेट येतो. अच्छा. त्याच्यात तुम्ही आरामात हे एवढे डिझाईन्स बनवू शकता पूर्णपणे. हे मी बनवलेले डिझाईन्स आहेत. याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःही काही डिझाईन्स त्याच्यामध्ये बनवू शकता. बरोबर. त्यानंतर हा 4चा सेट येतो. 4च्या सेटमध्ये पण तुम्हाला असं पॅम्पलेट येईल, त्याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन्स बनवलेले मिळतील. आता याच्यात बघा 4च्या सेटमध्ये तुम्हाला इथे रबर बँड लावून आपण प्रत्येक डिझाईन 4-4 पीस आहेत. याच्यात एक फायदा असा आहे की तुम्हाला याच्यात एक गणपती येतो आणि अशी 2 प्रकारची पाऊल, एक छोटस पाऊल येतं याच्यामध्ये. 4च्या सेटमध्ये तुम्हाला एक छोटा गणपती आणि पाऊल येईल. सेम थिंग तुम्हाला 6च्या सेटमध्ये पण मिळेल. बघा 6चा सेट बघितला तर तीच डिझाईन तुम्ही बघा. ही एक डिझाईन तर तुम्ही बघितली जी इथे लावली आहे मी, ही तुम्हाला असे 6 पीस मिळतील बघा. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 अशा प्रत्येकाचे 6-6 पीस मिळतात. असे हे तुम्हाला एकूण येतात तुमचे 19 गुणिले 6 पीस करा, म्हणजे त्या हिशोबाने तुम्हाला पीस इकडे मिळतील पूर्णपणे. 116 पीस येतात त्याच्यामध्ये. 4च्या सेटमध्ये 76 ते 78 पीस येतात. आणि जो 12चा जो सेट आहे, 12चा जो सेट आहे तर तुम्ही जर बघितलं तर 12च्या सेटमध्ये बघा, आता ही फुलाची डिझाईन आहे, ती डिझाईन बघा तुम्हाला असे 12 पीस येतात पूर्णपणे. बरोबर. ओके, तर हे असे तुम्हाला मिळतात. आणि फक्त फायदा याच्यामध्ये असा आहे की 12च्या सेटमध्ये सगळी शुभचिन्ह तुम्हाला मिळतात. म्हणजे बघा तुम्हाला असा गणपती येईल, तो मग अशी दाखवलं त्याप्रमाणे. जे 4 आणि 6 मध्ये तुम्हाला जी छोटी पावलं मिळाली ती येतील पूर्णपणे. त्यानंतर हे वाला दिसतंय पाऊल, हे वाला एक मोठं वाला पाऊल येईल, असा ओम येतो त्याच्यामध्ये, हे चिन्ह येईल पूर्णपणे. हे श्री यंत्र सारखं येईल. सरस्वती येते त्याच्यामध्ये, हे अजून एक यंत्र येतं. स्वस्तिक मिळेल तुम्हाला त्याच्यात आणि श्री असे हे तुम्हाला सगळी जी चिन्ह आहेत शुभचिन्ह, ही सगळी तुम्हाला 10चे 10 शुभचिन्ह या बॉक्समध्ये मिळतील 12चे. हा 12चा जो सेट आहे हा 240 पीसचा सेट येतो. हा 900 रुपयाला आहे. याच्यात तुम्ही स्वतः तुम्हाला जर रिसेलिंग करायचं असेल तर आपण ह्याच्यामध्ये आपण रिसेलर साठी पण आपण ओपन ठेवलेलं आहे. तुम्ही मला प्रत्यक्ष भेटा, फोन करा, तुम्हाला रिसेलिंग कॉस्ट पण याच्यामध्ये तुम्हाला सांगेल. आणि जास्ती क्वांटिटी असेल तर आपण कॉस्टिंग अजून कमी करून देऊ शकतो याच्यात आपल्याकडे. आणि जो दुसरा पहिला आपण आधी ह्याच्या आधी त्याची काय प्राइस होती सांगते. आता जो हा 2चा जो सेट आहे, हा जो 2चा सेट आहे हा 300 रुपीजचा सेट येतो. हा 4चा सेट येतो, हा 425चा सेट आहे. हा जो 6चा सेट आहे हा 550चा सेट आहे. आणि 12चा सेट येतो 900 रुपयाचा. 900. याच्यात कुठलाही प्रोडक्ट तुम्ही घ्या, बल्क क्वांटिटी असेल हे तर तुम्ही घेऊ शकता. आम्ही कॉस्टिंग याच्यामध्ये तुम्हाला कमी करून देऊच. आणि जर तुम्हाला रिसेलिंग करायचं असेल तर होलसेल रेटमध्ये पण आपण याला रिसेलिंगसाठी प्रोडक्ट कस्टमरला आपण देतो पूर्णपणे. त्याचबरोबर आता कसं आहे की खूप जण म्हणतात की अरे माझ्याकडे ना एवढी जागा नाहीये पण मला सेट तर पाहिजे, मग त्यांच्यासाठी आम्ही कॉम्पॅक्ट सेट आणलाय, त्याला आपण म्हणतो कॉम्बो. आता ह्याच्यात कॉम्बो जर तुम्ही बघितलं तर आपण हेच सगळे डिझाईनचे आपण 14 कॉम्बोज आणलेत. हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 14 डिझाईन कॉम्बोज आहेत आपल्याकडे. हे असे कुठलेही कॉम्बो घ्या, हे 80 रुपीजचे कॉम्बोज आपल्याकडे अवेलेबल आहेत. जर तुम्ही क्वांटिटी जास्ती असेल, तुमची 10 मिनिमम क्वांटिटी आपल्याकडे 10ची पाहिजे बल्कसाठी, 10 ते 10च्या वरती असेल तर पर कॉम्बो तुम्हाला हा 55 रुपीजला पडतो. तुम्ही स्वतः सेलिंग करण्यासाठी, रिसेलरसाठी पण, किंवा तुम्हाला कोणाला गिफ्टिंग द्यायचं असेल तर त्यांच्यासाठी पण हा 55 रुपीज पर पीस तुम्हाला पडेल. जर तुम्ही बल्क क्वांटिटी जास्ती घेत असाल तर त्याच्यासाठी. अदरवाईज सिंगल कॉम्बो हा तुम्हाला 80 रुपीजला पडतो. म्हणजे अशा प्रकारचा सिंगल कॉम्बो आहे. मग अशी आपण तो पूर्ण सेट पाहिला होता बॉक्स मध्ये आणि हे सिंगल पीस मध्ये आहे. येस. आता तर तुम्ही बघितलं हे जे सेट्स 19 सेट्स आपण काय केलं, सॅम्पल याची डिझाईन बनवलेली आहे की म्हणजे तुम्ही रांगोळी कशी काढू शकता हे याचं. हा आपण 2च्या सेटनी बनवलेला कॉम्बो एक आहे. त्याचबरोबर इथे मी 4च्या सेटचा वापर करून केलेल्या डिझाईन्स आपण बनवलेल्या आहेत तिथे. तसंच हे इथे जर तुम्ही बघितलं त्या बाजूला
आम्ही 6 किंवा 12चा सेटचा वापर करून तुम्ही असं बनवू शकता. हे पण. म्हणजे हे अशा पद्धतीचं पॅटर्न तुम्ही रांगोळी बनवू शकता. वेगवेगळे पॅटर्न तुम्ही बनवू शकता स्वतःहून. हे असं तुम्ही चिकटवून पण ठेवून वापरू शकता. म्हणजे तुम्हाला उद्याला काढून उचलून ठेवून तुम्ही उचलून पण ठेवू शकता. बरोबर. खूप लोकांचा प्रश्न आहे कोणी उचलून नेलं तर. मग असं कार्डबोर्ड घ्या केकचा, त्याच्यावरती तुम्ही असं पेपर लावून टाका, डिझाईन चिकटून टाका ती तुमची होईल. पण याचा डिसएडव्हान्टेज काय की ही डिझाईन परमनंट राहते तुमची. बरोबर. तुम्ही चेंज नाही करू शकत. जर तुम्हाला चेंज करायची असेल तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने चेंज करू शकता. बरोबर. त्यामध्ये तुम्ही कलर पण फिल करू शकता त्याप्रमाणे. त्याच्यात तुम्हाला कलर वेगळा पद्धतीने करू शकता. हे असे मी एक सॅम्पल बनवले की आपण या पद्धतीने आपण बनवू शकतो पूर्णपणे. बरोबर. संस्थांवरती रांगोळ्यांचे मोल्ड झाले. पुढचा प्रकार येतो तो म्हणजे आपल्याकडे येतो शुभचिन्ह. आपण जसं संस्थांवरती रांगोळ्यांचे आपण मोल्ड बघितले तशाच आपल्याकडे शुभचिन्ह आहे पॉलिमर प्लास्टिकमध्ये. हा कन्सेप्ट असा आहे की आपण बेसला खाली कलर टाका, डिझाईन वरती तुम्ही ठेवून द्या. तुम्हाला त्याचा डेमो पण एक थोड्या वेळ दाखवतेस. आपण आधी तोपर्यंत आधी शुभचिन्ह बघून घेऊया. आता याच्यामध्ये बघा हे आपल्याला 10 शुभचिन्ह आहेत. ओम, श्री, स्वस्तिक, गणपती, सरस्वती ही 3 प्रकारची चिन्ह आणि 2 प्रकारची पाऊल. हे असा हा 10चा सेट येतो जो तुम्हाला असा बॉक्स मध्ये येतो पूर्णपणे. अशा प्रकारचा बॉक्स येईल. हा, तर याच्यामध्ये तुम्हाला हे असे बॉक्स मध्ये असू शकतं किंवा जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल पण मिळेल. बॉक्स हवा असेल तर 200 रुपीजचा हा पूर्ण बॉक्स येतो. किंवा जर हे इंडिव्हिज्युअल तुम्ही जर घेतलं हे वाले तर कोणताही घ्या 30 रुपीजला इंडिव्हिज्युअल तुम्हाला मिळेल. बल्क क्वांटिटी असेल तर मगाशी पण मी म्हटलं की बल्क क्वांटिटी मिनिमम 10ची पाहिजे. 10 किंवा 10च्या वरती घ्या. तुम्हाला मिनिमम कमीत कमी कॉस्ट मध्ये तुम्हाला मी अवेलेबल करून देऊ शकते. त्याचबरोबर आपल्याकडे दुसरा एक प्रकार आहे म्हणजे अजूनही शुभचिन्ह आहे ती वेगवेगळ्या प्रकारची. जसा हा शुभचिन्हांचा हा जो बॉक्स होतो तसंच आपल्याकडे संस्कृती म्हणून एक बॉक्स ज्याच्यात तुम्हाला सगळी शुभचिन्ह तीच येतील जी इथे दिसत आहेत ना तीच. फक्त याच्यामध्ये ही जी पावलं आहेत ही वाली या 2 पावलांच्या ऐवजी तुम्हाला ही अशी वाली पावलं येतील. हा जो गणपती आहे या गणपतीच्या ऐवजी तुम्हाला असा हा गोपद्म गणपती येतो. आणि ऍडिशनल तुम्हाला हे असं लोटस 2 मिळतील या बॉक्स मध्ये. जो गुलाबी कलरचा बॉक्स संस्कृती सेट त्याला आपण म्हणतो. याच्यात बाकी सगळं सेम असणार आहे. म्हणजे तुम्हाला ओम, स्वस्तिक, श्री, सरस्वती ही 3 चिन्ह सेम असणार. फक्त तुमचं गणपती आणि पावलं चेंज होती. त्याच्यावरती तुम्हाला ही 2 प्रकारची पावलं येतील आणि लोटस आणि हा गणपती येईल. हा 300चा बॉक्स आहे. अदरवाईज जर नुसतं तुम्हाला लोटस किंवा गणपती असा घ्यायचा असेल इंडिव्हिज्युअल हे 40 रुपीचं आहे. पण हे तुम्ही जर एकत्र असं केलं तर 70 रुपीचा हा कॉम्बो येतो. किंवा जर तुम्हाला हे वाला पाऊल हवं असेल तर 50ला ही सिंगल अशी जोडी येईल पाऊलांची. आणि जर तुम्हाला हे वाला पाऊल हवं असेल तर 50ला जोडी येते तुमची जोडी येते त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इकडे आपल्याला बघा आता गणपतीचं हे येतोय. गणपतीला गौरीच्या वेळेला आपल्याला हळदी कुंकाची पावलं लागतात. म्हणजे हळदी कुंकाच्या पावलांसाठी आपण अशी हळदी कुंकाची पावलं आणलेली आहेत. अशी ती मोठीवाली 50ला ती छोटीवाली पण 50ला आहे. तर त्यावेळी तुम्ही ही कोणती पण अशी घेऊ शकता. बरोबर. हे अशा प्रकारचे तुम्ही ठेवलं तरी खूप छान असं वेगळा लुक येईल तुमच्या दरवाजामध्ये. त्याच्यानंतर हे यंत्र आहे जे आपण देवासमोर ठेवायचं आहे आपल्याला. हे कुबेर यंत्र आहे. हे अष्टदल आहे. त्याच्यानंतर हे ऐश्वर्य लक्ष्मी आहे आणि हे लक्ष्मी पद्म असे हे 4 यंत्र आहेत. याला पण आता ह्याच्यात मगाशी म्हटलं की जे पॉलिमर प्लास्टिक प्रकार जो आहे की बेसला खाली कलर टाका, डिझाईन तेव्हा मला रंग करू शकता तुम्ही. बरोबर. तसं तुम्ही करू शकता की हे असं पण तुम्ही देवापुढे नुसतं पण फुलांच्या खाली फुलांवर ठेवून दिलं तरी चालू शकतो. याच्यामध्ये आता आपण नवीन इनोव्हेटिव्ह आणलं म्हणजे असं प्लेट मध्ये. म्हणजे आता काय म्हणणार खाली काय करायचं खूप लोकांना प्रश्न पडतो. बरोबर. तर त्यांच्यासाठीच आपण ही प्लेट बनवलेली आहे पूर्णपणे की हेच यंत्र तुम्हाला याच्यावरती आम्ही चिरे दिलेले बनवून तुम्ही हे फक्त देवापुढे ठेवून द्या. बाकी करायची गरज नाही. हे अशा प्रकारचं आहे की तुम्हाला वेगळं कशावर ठेवायचा प्रश्न पडणार नाही. हे जर तुम्ही सिंगल असं घेतलं तर 40 रुपीजला सिंगल येतं. आणि जर तुम्हाला हे हवं असेल तर हे 80 रुपीजला हे असं येईल तुम्हाला. त्याच्यात तुम्हाला हे 4 यंत्र येतील बघा. हे अष्टदल आहे, कुबेर यंत्र आहे हे आणि ऐश्वर्य लक्ष्मी ही 4 येतील त्याच्यामध्ये. तुम्ही कोणत्याही याच्यामध्ये घेऊ शकता अवेलेबल.
आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता आणि वेबसाईट पण आहे, त्याच्यावर पण तुम्ही ऑर्डर करू शकता. हे पहा, अशा प्रकारची शुभचिन्ह आहे सर्व ही शुभचिन्ह आहेत. आता मी तुम्हाला एक जस्ट डेमो दाखवते की आपण रांगोळीचा वापर कसा करतो किंवा ही चिन्ह आपण त्याच्यावरती कशी ठेवणार आहोत. ओके ओके. हे बघा, मी एक जस्ट बेसला आता खाली एक कलर टाकलेला आहे, त्याच्यावरती दुसरा कलर टाकते. जो काय तुम्हाला कलर कॉम्बिनेशन करायला जो काही वेळ लागतो तेवढाच, अदरवाईज 2 मिनिटाची रांगोळी आहे आपली. हे पहा, अशा प्रकारे तुम्ही पण काढू शकता रांगोळी अगदी 2 मिनिटात. आपल्याकडे चाळणी असते त्याची सर्कलवाली, ती पण वापरा, त्याच्यावर रंग टाका म्हणजे प्रॉपर सर्कल पण येईल तुम्हाला. बरोबर. आता जसं मगाशी मी म्हटलं की पॉलिमर प्लास्टिक मध्ये तुम्ही जो कुठला सेट घ्याल 2, 4, 6, 12 किंवा जर तुम्ही छोट्या 80 वाला कॉम्बो घेतला तर तो कुठला जो कॉम्बो घ्याल, प्रत्येकामध्ये काही ना काही डिझाईन असेल ती घ्यायची आणि ही फक्त तुम्हाला इकडे अशी मध्ये ठेवून द्यायची बस. तुम्ही 2 मिनिटात तुमची रांगोळी रेडी. बरोबर. आणि काय बेसला कलर करताना किंवा काही कॉम्बिनेशन तुम्हाला वापरायचं तुम्ही करू शकता. तुम्हाला हवं असं तुम्ही याच्या आतमध्ये पण वेगळा रंग भरू शकता. फक्त एक आहे की हे जे आहे हे आपण जे पांढरी रांगोळी वापरतो त्याच्याऐवजी आपण त्याचे पांढरे मोल्ड बनवलेत, हे उचलू नका. फक्त जे तुम्ही कलर फिल जरी केलं तर तुम्ही उचलू नका, ते तसेच ठेवा, कारण त्याला जो लुक आहे तो खाली लुक येत नाही तेवढापर्यंत. बरोबर. आणि तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग जशी तुम्हाला डिझाईन हवी तशी तुम्ही बनवू शकता. तुम्ही डिझाईन जसं हवे तसं तुम्ही त्याच्यामध्ये बनवून घेऊ शकता. बरोबर. तुम्ही जो सेट अवेलेबल केला असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. एक्झॅक्टली. ऑलमोस्ट सगळ्यात छोटी कॉम्पॅक्ट डिझाईन पण होईल आणि सगळ्यात मोठी डिझाईन पण त्याच्यामधून होऊ शकते. अगदी अगदी अगदी. मगाशी आपण बघितलं की संस्कारवरती रांगोळ्या बघितल्या, नंतर आपण शुभचिन्ह बघितलंय. आता आपण बॉर्डर पट्ट्यांमध्ये बघूया. माझ्याकडे पूर्वी 2च प्रकारच्या या बॉर्डर पट्ट्या होत्या, ही अशी स्वस्तिकवाली आणि ही लोटस मध्ये, अशा 2 होत्या. आता त्याच्यामध्ये आपण व्हरायटीज पण आपण आणलेल्या आहेत. या अशा 6 डिझाईन्स आहेत आपल्याकडे. या कोणती पण एक सिंगल पट्टी घ्या, 50ला 1 आहे, 80ला 2 आहेत. तर तुम्ही कॉम्बिनेशन कसेही घेऊ शकता, तुमच्या चॉईसवरती आहे. मी तुम्हाला एकदाच त्याचा डेमो दाखवते कसं करायचं. हे बॉर्डर पट्टी म्हणून पण तुम्ही वापरू शकता किंवा स्टेन्सिल म्हणून पण 2 in 1चं काम करतं. हे बॉर्डर पट्टी म्हणजे काय, तुम्ही रांगोळी जी काढली असेल, जशी मग तुम्हाला मी डेमो दाखवला, काढली असेल त्याच्या बाजूने साईडनी पण कॉर्नरला ठेवून रंग भरा, रंग भरा आणि उचलला तरी चालेल. बरोबर. आणि अगदी तुम्ही या रांगोळी उंबरठ्याच्या बाहेर पण तुम्ही काढू शकता, अगदी जे तुम्ही रोजसाठी पण यूज करू शकता. आता मी तुम्हाला जस्ट डेमो दाखवते याचा. आता बघा, मी जस्ट साधा सिंपल फिल केलेला आहे. उचलायची एक टेक्निक आहे. एका साईडला जस्ट दाब द्या आणि दुसऱ्या साईडने त्याला अलग, हे तुम्ही असं ठेवा, परत तुम्ही पाहिजे त्याच्यावर ठेवून द्या. किंवा काही जण काय करतात, बेसला खाली कलर टाका की पट्टी ठेवा, रंग भरा आणि उचलली तरी चालेल, किंवा असं पण ठेवून दिलं तरी पण चालू शकतो. बरोबर. तुम्हाला दुसरा एक प्रकार दाखवते. तुम्हाला जस्ट एक दाखवते की असं पण तुम्ही भरू शकता. आता जसं मी हे भरलंय त्याच्यात मी दुसरा रंग फिलअप करते. मग एका साईडला दाब द्या आणि दुसऱ्या साईडने त्याला अलगद उचला. घ्या. हे आज तुम्ही स्टेन्सिल टाईप मध्ये पण वापरू शकता किंवा याच्यात करू शकता. म्हणजे तुम्ही जसं वापराल त्या पद्धतीने तुमचं ते डेकोरेटिव्ह तुम्ही याला करून देऊ शकता पूर्णपणे. हे 6 डिझाईन्स आहेत आपल्याकडे. एका डिझाईनचे 4-4 पीस येतात.
ह्याचे 4 पीस आणि ह्याचे 4 पीस असा एक बॉक्स येतो, तो 8 पीसचा बॉक्स येतो, तो 300 रुपीजचा बॉक्स आहे. पण खूप जण म्हणतात की आम्ही 8 पीसचं करू काय, म्हणून मग आम्ही हे इंडिव्हिज्युअल ठेवले 50-50 रुपयाला सिंगल, 50ला एक, 2 घेतले तर 80ला आहे. पण तुम्ही कॉम्बिनेशन कसेही तुम्ही ऑप्शन घेऊ शकता पूर्णपणे. आयदर ही पट्टी घ्या किंवा मग ही अशी घ्या पट्टी, किंवा मग ह्या अशा ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या तोरण टाईप मध्ये आहे, तर असं तुम्ही घेऊ शकता आणि तुम्ही आरामात रांगोळी बॉर्डर पट्टी दरवाजा पुढे काढून घेऊ शकता. अगदी अगदी. कुठली तुम्हाला कुठला ऑप्शन पाहिजे असेल त्यानुसार चूज करून तुम्ही बाय करू शकता. तर आपला जो आहे तो आहे हा नथीचा नखरा. आता याच्यामध्ये ही नथीची एक रांगोळी आपण बनवलेली आहे. ही 12 इंचाची नथ आहे आणि ही 6 इंचाची नथ आहे पूर्णपणे. हे पहा, याला पण सेम आहे, बेसला खाली कलर टाका, ही डिझाईन वरती जेव्हा परत वेगवेगळे रंग भरा. ही 12 इंचाची आहे, ही 75 रुपयाला आहे. 6 इंचाची आहे, ही 35 रुपयाला आहे. आणि जर तुम्ही दोन्ही एकत्र घेतलं तर 100 रुपयाचा पूर्ण कॉम्बो येतो आपल्याकडे. 100 रुपयाला. हे पहा, 100 रुपयाला दोन्ही तुम्हाला नथी मिळणार आहे. आणि सिंगल घेतली तर मोठी तुम्हाला 75ला आहे, छोटी 35ला आहे. ओके. याच्यात पण तुम्हाला बल्क क्वांटिटी मिळून जाईल, कॉस्टिंग कमी मिळेल. त्यानंतर आपल्याकडे असे वेगवेगळे प्रकारचे मॅग्नेट्स आहेत. जर तुम्ही बघितलं तर बघा, आपल्याकडे बऱ्याच मुलांना मराठी महिने माहित नसतात, बरोबर, त्याच्यासाठी आपण असे मराठी मंच आणलेले आहेत. हे जे मराठी मंच आहे बघा, हे असे जे पूर्ण आरामात फोल्ड होईल, खराब नाही होत, खराब नाही होणार. हे असं आहे. हा 150 रुपयाचा मराठी मंच मॅग्नेट आहे हे आपल्याकडे. तसंच आपल्याकडे MDF मध्ये पण आणलंय मराठी मंच छोटं, हे 100 रुपयाला आहे आपल्याकडे. जे तुम्ही फ्रीजवर वगैरे कुठे कपाटाला लावू शकता. त्याच्यानंतर इथे बाकीचे जे सगळे मॅग्नेट दिसतात, हे सगळे मॅग्नेट 100 रुपयाला आहे. स्वामींचा ऐक्य मंत्र आहे बघा, हे सगळे स्वामींचं मंत्र, तारक मंत्र आहे. त्यानंतर भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, हे जे सगळे मंत्र आहे हे सगळे 100 वाले आहेत आपल्याकडे. त्याच्यानंतर जर तुम्ही इथे बघितलं तर आपल्याकडे अजून काही पसायदान आहे, हे 100ला आहे. हे सगळे 100चे मॅग्नेट्स आहेत आपल्याकडे पूर्णपणे. आणि हे जे क्ले वाले दिसतात, नैवेद्याचं पान आहे किंवा पाटावर वंड आहे, मिसळ पाव आहे, हे सगळे 350चे मॅग्नेट्स आहेत. हा पूर्ण आपण क्ले वरती बनवलेला आहे. जर तुम्ही बघितलं तर हे पूर्ण क्ले आहे, बघू शकता तुम्ही पूर्ण त्याचं अगदी हुबेहूब तसेच नैवेद्याचं पान वाटतं पूर्ण आहे केलेलं जेवणासारखं पूर्ण. हे तुम्ही अगदी कोणाला गिफ्टिंगचा ऑप्शन आहे त्यासाठी पण तुम्ही देऊ शकता. अगदी देऊ शकता. ह्याला पण तुम्हाला बल्क क्वांटिटी मध्ये तुम्हाला कमी करून देऊ शकतो आपण याच्यामध्ये. फक्त हे थोडं कॉस्टली क्ले असल्यामुळे थोडं कॉस्टली आहे. बरोबर. बाकी हे सगळे 100 ला मॅग्नेट्स आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. जर ह्या पेटीला तुम्हाला काय हवं असेल तर माझा नंबर व्हॉट्सअपला आहे 9820985944. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. तुम्ही या नंबरला मला व्हॉट्सअप करा. तुम्हाला पूर्ण कॅटलॉग व्हॉट्सअप वरती मिळून जाईल माझे प्रोडक्ट्सचे. तिथनं तुम्ही ऑर्डर देऊ शकता. किंवा जोशी क्रिएशन 6 नावाने माझं इंस्टाग्राम पेज आहे, तिथे तुम्ही प्रोडक्ट्स मला फॉलो करू शकता, तिकडनंही ऑर्डर देऊ शकता. ते जोशी क्रिएशन फेसबुकला पेज आहे माझं, तुम्ही तिथेही ऑर्डर टाकून तिथे प्रोडक्ट्स बघू शकता. माझे जे जास्ती करून फेसबुक किंवा इंस्टाग्राम हँडल करतात आणि मॅक्स टू मॅक्स व्हॉट्सअप हे सगळ्यात सोपा उपाय की तुम्ही पटकन 2 मिनिटात कॅटलॉग बघितलं की तुम्ही तिकडे ऑर्डर देऊ शकता. एक्झॅक्टली. हे एवढे आपल्याकडे मॅग्नेट्स मध्ये प्रोडक्ट्स आहेत. हे पहा, जाऊन पाहूया. खूप छान आणि बारीक डिटेल काम केलंय, त्यामुळे ते थोडे कॉस्टली पण लाईफ टाइम तुम्ही यूज करू शकता. अगदी जर कोण पुस्तक प्रेमी आहे तर त्यांना तुम्ही असं गिफ्ट म्हणून पण हे पुस्तक शेल्फ देऊ शकता, बुक शेल्फ देऊ शकता. बरोबर. आणि वेगवेगळे तुम्हाला अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. हा बघा, पाटा वरवंटा. आता आजकाल मिक्सरच्या जमान्यामध्ये पाटा वरवंटा हा खूप दुर्लभ व्हायला लागला. अक्षरशः आपण त्याचे युनिक असं काठवरच बनवलेलं आहे. थोडं चटणी कशी करतो त्याच्यामध्ये. बरोबर. हे पहा, अशा प्रकारे तुम्ही या गोष्टी पण इकडे तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि त्याचबरोबर हे सगळे महिन्यांचं पूर्ण आहे, त्याप्रमाणे ह्या पण तुम्हाला गोष्टी इकडे मिळणार आहेत. आता नेक्स्ट आपण काय पाहतोय, आता पुढचा टप्पा जो आहे तो आपला आहे OSP शीटचा रांगोळ्या, ज्याच्यामध्ये आपण ओरिजिनल रांगोळ्याच्या रंगांचा वापर केलेला आहे, त्या आपण बघणार आहोत. आपण एक कन्सेप्ट बघितला की बेसला खाली वरती रांगोळीचं डिझाईन रेडी आहे, ते ठेवून द्या आणि मग रंग भरा.
तो प्रकार होता आपला पॉलिमर प्लास्टिक, जो आपण वॉशेबल प्रोडक्ट होता. हे आपले वॉशेबल प्रोडक्ट आहे, पण महिन्यातनं एकदाच. ते तुम्ही डेली बेसिस वरती तरी धुतले तरी चालू शकतो. हे महिन्यातनं एकदाच धुवायचं. याला आपण म्हणतो OHP शीटच्या रांगोळ्या, ज्याला आपण म्हणतो रेडी टू यूज रांगोळ्या. ओरिजिनल रांगोळ्यांच्या रंगांचा वापर केला आपण आणि त्याचा वापर करून आपण हे डिझाईन्स बनवलेले आहेत. तुम्ही इथे बघा, आपल्याकडे वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. कोणाचं केळवण असेल तर ताटाभोवतीचं मैरप आपल्याला लागतं. मग अरे रांगोळी काय काढायची हा मोठा प्रश्न असतो. बरोबर. मग त्यावेळेला आपण ही अशी रेडीमेड रांगोळी पण बनवून ठेवली आहे. ताटाभोवतीची रांगोळी म्हणून तुम्ही ठेवू शकता. किंवा सत्यनारायणची पूजा आपल्याकडे, पूजे चौरंगाच्या भोवती आपल्याला रांगोळी काढायची. मग काय काढायची, अरे तू काढ करण्यापेक्षा ती घ्या, आपण रेडी रांगोळी रेडी करून ठेवलेली आहे तुमच्यासाठी. तुम्ही जस्ट चारी बाजूला तुम्ही ठेवून घ्या. किंवा आता आपल्याकडे पूजा आहे, तर मग पूजेला आपल्याला ताट पाहिजे. जस्ट वटपौर्णिमा होऊन गेली तर वटपौर्णिमेसाठी आपण हे ताट बनवलं होतं. असं अशा प्रकारचं पण तुम्हाला मिळेल. सौभाग्याचं देणं म्हणून आपण विड्याचं पान आणि मग त्याच्यामध्ये बनवली होती पूर्णपणे वटपौर्णिमेसाठी. त्यानंतर ही असे बॉर्डर्स मिळतील तुम्हाला. बॉर्डर्स मध्ये तुम्हाला व्हरायटीज भरपूर मिळतील आपल्याकडे. ओके, बघा हे पहा, अगदी तुम्हाला ओरिजिनल फ्लावरचा लुक येणार आहे. असं लांब बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की हाताने रांगोळी काढली, हाताने रांगोळी काढलेल्याचं फील येतं. हे अशी छोटी छोटी फुलं पण बनवलेली आहेत जास्वंदाची. त्यानंतर बघा केळीचं पान बनवलेलं आपण. आता माझ्याकडे एकाकडे मुंज होती आणि त्यांना केळीचं पान बनवून हवं होतं, त्याच्यावरती नाव लिहून हवं होतं, मुलाचं नाव लिहिलं होतं. ते आम्ही याच्यावरती बनवून त्याला दिलं होतं. त्याचबरोबर त्याच्यावर बटूचं पण आपण त्याला एक फोटो बनवून दिला होता रांगोळीच्या स्वरूपामध्ये. तर असे तुम्ही आपण बनवू शकतो. याच्यात या रांगोळ्यांमध्ये कस्टमायझेशन होऊ शकतो. तुमच्याकडे काही डिझाईन आहे आणि तुम्हाला ती बनवून पाहिजे असेल तर तुम्ही त्याचे फोटोज मला पाठवा, त्याच्यात मी प्रयत्न करेन की बनवून देऊ शकतो. बरोबर. त्यानंतर तुम्ही जर इथे बघितलं, आपल्याकडे अशी काही जास्वंद आहेत मोठ्या साईज मध्ये. त्यानंतर इथे साईड कॉर्नर आपण ठेवलंय. साईड कॉर्नर म्हणून आपण असं वापर करू शकतो या फुलांचा. असा याच्यात कॉम्बिनेशन, वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला हवे तसे बनवून मिळतील. म्हणून म्हणताय ह्या रांगोळ्यांमध्ये आपल्याला कस्टमायझेशन करायला काही वाटत नाही. भरपूर याच्यामध्ये वेगवेगळे छोटे छोटे प्रकारची फुलं, त्याच्यामध्ये तुम्हाला 80 रुपयापासूनची फुलं मिळतील. OHP रांगोळीमध्ये 80 रुपयापासून ते 3,500 पर्यंत ही वास्ट व्हरायटी आहे, त्या बनवू शकता. किंवा तुम्ही इथे बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांचं आयडल बनवलं आपण इकडे. किंवा आता गुढीपाडवा होऊन गेला तर गुढीचं हे बनवलं. असे व्हरायटीज तुम्हाला इथे वेगवेगळे बनवून मिळतील आपल्याकडे पूर्णपणे. बरोबर. तुम्ही अशा प्रकारचं तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ह्या ऑर्डर पण करू शकता. आता मी म्हटलं की आपण वेगवेगळे कस्टमायझेशन करून देतो. तर माझ्याकडे आयडल्स वेगळे आहेत. माझ्याकडे खूप लोक आयडल्ससाठी येतात. तर बघा, हे आता मी रुक्मिणीचे आयडल येतात. बरोबर. आषाढी एकादशी तर त्याच्यासाठी विठ्ठल रुक्मिणीची पण माझ्याकडे डिमांड खूप आहे याच्यासाठी. त्यानंतर दत्त जयंतीच्या वेळेला आपल्याकडे याचं डिमांड खूप, दत्ताचं खूप येतं. बरोबर. असे पण तुम्ही आता लांब बघितलं तर असं वाटतं की खरंच हाताने चित्र काढलेले रांगोळी वाटते. ओरिजिनल रांगोळी आहे. ही फील करायची असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष इकडे यावं लागेल आपल्या दुकानावरती. माझं दुकान ठाण्यामध्ये आहे. ठाणे एकता CHS सरईमध्ये आहे आपलं दुकान. माझं लोकेशन, ऍड्रेस सगळं मी तुम्हाला सेंड करेन. मला व्हॉट्सअपला तुम्ही हाय टाका. 9820985944 हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे. हे असे व्हरायटीज आपल्याकडे भरपूर आहेत, जे आता मी एवढे जास्ती दाखवू शकत नाही इकडे. तुम्ही मला प्रत्यक्ष व्हॉट्सअपला मेसेज टाका, मी तुम्हाला कॅटलॉग पूर्ण OHPचा पाठवून देईल. तुम्ही त्याच्यातून व्हरायटीज बघू. अशा प्रकारची रुक्मिणीची मूर्ती पण आहे. पूर्ण काम डिटेल मध्ये पाहून घ्या. खूप छान असं. आणि याची प्राइस काय आहे? ही जर सिंगल रुक्मिणी घेतली तर 2,000ला आहे. विठ्ठल रुक्मिणी असे घेतली तर 3,000 पर्यंत तुम्हाला जाते. कुठलाही आयडल्स तुम्हाला गेला तर 2,500 रुपये तुम्हाला आयडल्स जातात. बाकीच्या प्रत्येकाच्या कॉस्टिंग वेगवेगळ्या. जसं ताटावरतीचा मैरप जे आहे हे 800 रुपयाची जोडी आहे ही. याच्यात तुम्हाला अजून एक असा हाफ सर्कल मिळेल पूर्णपणे, तर तुम्ही पूर्ण लावू शकतो. किंवा या अशा ज्या बॉर्डर्स तुम्ही घेतल्या, या बॉर्डर पट्ट्या, तर कोणत्याही बॉर्डर पट्ट्या घ्या, 600ला जोडी आहे.
हे असे सर्कल्स तुम्हाला करता येईल. अशी पूजा पायरी घ्यायची असेल तर ही 600 रुपयाला सिंगल आहे. हे जर तुम्हाला हवं असेल तर हे 500 रुपयाला पीस आहे. हा पूर्णपणे जोडी घेतली तुम्ही केळीच्या पानाची तर मग तुम्हाला 900 रुपयापर्यंत तुम्हाला 2 मिळून जातील त्याच्यामध्ये. हे जे आहेत ते 200 रुपयाला आहेत सिंगल्स. असे व्हरायटीज भरपूर वेगवेगळे कॉस्टिंग प्रत्येक प्रोडक्टची. हे जे आहे ही अशी जी फुलं आहेत आपल्याकडे 80 रुपीज. आपलं OSP मध्ये मिनिमम स्टार्टिंग 80 रुपीजचं कॉस्टिंग येतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळी छोटी फुलं मिळतील. हे असं जास्वंदाचं फुल येईल त्याच्यामध्ये, हे पण 80 रुपीजला येईल. किंवा गुलाब घेतलं, लोटस घेतलं तर ते पण 80 रुपीजला आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पहा याच्यामध्ये तुम्हाला व्हरायटी फक्त 80 रुपीज पासून मिळणार आहे, ते अगदी 2,500-3,000 पर्यंत मिळेल. 3,000 पर्यंत तुम्हाला कॉस्टिंग देऊ शकतो. आणि पहा खरंच कधी पण तुम्हाला रांगोळी काढण्यापेक्षा हे तुम्ही ठेवलं तर अगदी रांगोळी काढल्याचाच फील येणार आहे. आणि खूप सुंदर आणि सुबक छान काढलेली रांगोळी आहे. पहा डिटेल मध्ये काम पाहूया, खूप छान आहे. हे पहा पीकॉक पण जवळून पाहून घ्या, खूप सुंदर आणि छान डेकोरेशन केलं गेलेलं आहे. आणि जास्तीत जास्त तुम्हाला व्हरायटी पाहिजे असेल तर नक्की या शॉपला व्हिजिट द्या. आणि इथे खरंच खूप अशी भरपूर व्हरायटी, आपण काही सिलेक्टेड आणि हॉट सेलिंग प्रोडक्ट्स पाहतोय. आपण आता 2 कन्सेप्ट बघितले. रेडी रांगोळी म्हणजे ओरिजिनल रांगोळीच्या रंगाचा वापर केलेली रांगोळी पण बघितला आणि पॉलिमर प्लास्टिक बघितला. हा कन्सेप्ट हा टोटल डिफरंट आहे. हा MDFचा कन्सेप्ट आहे. तर तुम्ही बघितलं तर हा जो बेस आहे मागचा हा पूर्ण MDF बेस आहे, त्याच्यावरती आपण ॲक्रेलिक शीटचा वापर केलेला आहे. पूर्णपणे ॲक्रेलिक शीट आहे आणि त्याचं लेझर कटिंग केलेलं आहे. तर हे जे डिझाईन्स आहेत याच्यात तुम्हाला फक्त रंग भरायचा आहे. मी तुम्हाला जो काय तुम्हाला रंग भरायचा तुम्ही इथे रंग भरा. नको असेल तर जस्ट रंग ओतून टाका दुसऱ्या त्याच्यामध्ये, टाईट करा, सुक्या फडक्याने पुसून टाका. फक्त याला ओला फडका लावता कामा नये, कारण हा बॅक बेस MDF असल्यामुळे ओला लागून चालणार नाही. किंवा याच्यावरती तेलाचंही काही पडता कामा नये की पाणी पडता कामा नये. आता रंग जर लागला असेल तर सगळं त्याला चिपकून बसू शकतो. साफ करायला अगदी सोपा आहे. सुक्या फडक्याने घ्या किंवा आपल्याकडे पेंटिंगचा ब्रश असतो की टूथब्रश असतो, त्यांनी उरलेला एक्सेस कलर जो असतो राहिलेला असा जो असा कलर राहतो तो तुम्ही आरामात त्याला काढून घेऊ शकता. मग ते या एवढीच काळजी घ्यायची या बाबतीत, बाकी तुम्ही कसंही यूज करू शकता. हा 3 ची साईज आहे, ही 12 इंचाची साईज आहे. याच्यामध्ये आपल्याला 40+ डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. ही एक डिझाईन आहे आपल्याकडे. त्यानंतर बघा ही एक डिझाईन आहे लोटसची. हे तुळस आहे. आता तुळशीचं लग्न येईल नोव्हेंबर मध्ये, तर आपल्याला तुळशीचं हे लागेल. किंवा इकडे अजून काही व्हरायटीज आपल्याला बघायला मिळतील. हे पहा अशा प्रकारची पण तुम्हाला पाहायला मिळेल. वेगवेगळे डिझाईन्स आपल्याकडे. पारंपरिक चिठ्ठ्यांची रांगोळी आहे. बरोबर, तशी आपण ही अशी रांगोळी बनवलेली आहे पूर्णपणे. हे पहा अशा भरपूर व्हरायटी बघायला मिळतील याच्यामध्ये पूर्णपणे. आणि पूर्ण रंग फिल केल्यावर खूप छान असं रांगोळी तुमची तयार होणार आहे. असे वेगवेगळे व्हरायटीज हे पहा अशी पूर्ण भरपूर अशी व्हरायटी आहे. याला MDF मध्ये 12 इंचाची आहे. तशी आपल्याकडे छोटी साईज आहे, 6 इंचाच्या साईज आहे. त्याच्यामध्ये पण तुम्हाला 30च्या अधिक डिझाईन्स वेगवेगळ्या बघायला मिळतील. खूप डिझाईन्स आहेत. तुम्ही इकडे प्रत्यक्ष या, तुम्हाला किंवा मला व्हॉट्सअपला हाय टाका 9820985944. तुम्हाला तिथे व्हॉट्सअपवरती पण तुम्हाला या प्रोडक्टचे डिटेल्स बघायला मिळून जातील. आणि याची स्टार्टिंग काय आहे याच्यामध्ये? याची कॉस्ट आहे 75 रुपीजला सिंगल आहे. आणि या ज्या 12 इंचाच्या आहेत त्या 220ला सिंगल आहे. याच्यात पण तुम्हाला रिसेलिंग करायचं असेल तर आपण कमी कॉस्ट मध्ये तुम्हाला याची रिसेलिंग आम्ही देऊ शकतो. आता उद्यापासून आपलं एक एक्झिबिशन सुरू होत आहे ठाण्याला CKP हॉलला. सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत असणार आहे. 13, 14, 15 जूनला माझा सेकंड फ्लोअरला माझा स्टॉल आहे S21 नंबरचा. तुम्ही प्रत्यक्ष तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तिकडे या, तिथे व्हिजिट करा स्टॉल वरती. मी तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स माझे बघायला तिकडे मिळून जातील. नक्कीच आपले सबस्क्रायबर तिकडे पण येतील आणि या शॉपला पण व्हिजिट देऊन नक्कीच तुमच्याकडे घ्यायला येतील.
आणि खरंच खूप छान असं कलेक्शन दाखवलं मॅडम तुम्ही. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि या शॉपला नक्की व्हिजिट द्या.